नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की LIC एक इन्शुरन्स कंपनी आहे आणि मित्रांनो, LIC एक इन्शुरन्स कंपनी आहे आणि मित्रांनो, त्याचसोबत LIC एक इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे, जी वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्यांमध्ये LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अशा कंपनीबद्दल बोलूया, जी कंपनी निफ्टी 50मध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर निफ्टी 50मध्ये त्या कंपनीचे सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.84%, DISची होल्डिंग आहे 35.77%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.19%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये मार्च 2025 या क्वार्टरमध्ये LICची हिस्सेदारी होती 5.45%. आणि मित्रांनो, या कंपनीमधून LICने आपली हिस्सेदारी कमी करून जून 2025मध्ये केली आहे 5.15%. आणि मित्रांनो, चला आता आपण दुसरी कंपनी बघूया. आणि मित्रांनो, ही दुसरी कंपनीसुद्धा निफ्टी 50मध्ये इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी अशी कंपनी आहे, ज्या कंपनीचे HDFC बँक लिमिटेड नंतर निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 46.77%, DISची होल्डिंग आहे 43.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.06%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये पहिले LICची हिस्सेदारी होती 6.80% आणि LICने जून क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 6.38%. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.98%, FISची होल्डिंग आहे 12.93%, DISची होल्डिंग आहे 3.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 58.48%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे 2.56%ने 2.43%. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.38%, FISची होल्डिंग आहे 10.60%, DISची होल्डिंग आहे 16.47% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.35%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडमध्ये LICची मार्च 2025 नुसार हिस्सेदारी होती 6.90% आणि मित्रांनो, जून क्वार्टरमध्ये LICने या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 6.69%. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल, जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, त्या कंपनीचे नाव आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.75%, FISची होल्डिंग आहे 23.02%,
DISची होल्डिंग आहे 10.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 55.07% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये LICची मार्च 2025 नुसार हिस्सेदारी होती 1.03% आणि मित्रांनो जून क्वार्टरमध्ये LICने या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 1.02%. चला आता बोलूया मारिको लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.03%, FISची होल्डिंग आहे 23.62%, DISची होल्डिंग आहे 12.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.51% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो मारिको लिमिटेड या कंपनीमध्ये LICची मार्च 2025 मध्ये हिस्सेदारी होती 4.34% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये LICने जून क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 2.69%. चला आता बोलूया नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.01%, FISची होल्डिंग आहे 21.55%, DISची होल्डिंग आहे 28.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.72% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये LICची मार्च 2025 मध्ये हिस्सेदारी होती 9.81% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये LICने जून क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 7.85%. चला आता बोलूया निफ्टी 50 मध्ये इन्क्लूड असलेल्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल ज्या कंपनीचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.88%, FISची होल्डिंग आहे 32.34%, DISची होल्डिंग आहे 29.61% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.12% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो कोटक महिंद्रा बँक लिमिटेडमध्ये LICची मार्च 2025 नुसार हिस्सेदारी होती 7.36% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये LICने जून 2025 मध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 6.88%. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल आणि मित्रांनो ही कंपनी रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये म्हणजे फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये सुद्धा काम करते आणि मित्रांनो JSW एनर्जी लिमिटेडचा जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.36%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.79% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो JSW एनर्जी लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार LICची होल्डिंग होती 6.57% आणि मित्रांनो जून क्वार्टरमध्ये LICने JSW एनर्जी लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 6.02%. चला आता बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 29.34%, FISची होल्डिंग आहे 43.49%, DISची होल्डिंग आहे 21.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.61% आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो या कंपनीमध्ये मार्च 2025 नुसार LICची होल्डिंग होती 3.77% आणि मित्रांनो अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड या कंपनीमध्ये LICने
आपली हिस्सेदारी कमी करून केली आहे 2.17%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्यामध्ये LICने जून 2025 या क्वार्टरमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.